नमस्कार लाडक्या बहिणींनो, 7 डिसेंबरमध्ये आपण बघणार आहोत लाडक्या बहिणी योजनेमध्ये नेमकं नोव्हेंबरचा हप्ता नेमका अडकलाय कुठं, त्याचं कारण काय आहे, नोव्हेंबरचा हप्ता आहे कुठे. कारण लाडक्या बहिणींची ही जी प्रतीक्षा आहे ती मोठी होत चालली आहे. आज 7 डिसेंबर आहे, रविवार आहे. लक्षात घ्या, आता मी ह्याच्यामध्ये भरपूर सारे पॉईंट्स घेणार आहे. नेमका हप्ता कोणाला येणार आहे, आज पैसे येणार आहेत का किंवा उद्या पैसे येणार आहेत का, अंगणवाडी सेविकांमध्ये जिथं KYC भरपूर तक्रारी आहेत. पुढच्या हप्त्यासंदर्भात सुद्धा खूप महत्त्वाचे अपडेट्स आहेत. कारण लाडक्या बहिणींची जी प्रतीक्षा आहे ती वाढत चालली आणि सरकारनं एक ठरवावं की लवकरात लवकर हा GR आणावा. कारण लवकर GR जर आला नाही तर हप्ता वितरण होणारच नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी जी ही प्रतीक्षा आहे ती अजून वाढतच चालली आहे. आज 7 तारीख आहे, 7 डिसेंबर, आज रविवार आहे आणि आज तर रविवार असल्यामुळे आज GR काय येणार नाही. त्यामुळं आज तुमची प्रतीक्षा तर राहीलच, पण नेमका नोव्हेंबरचा हप्ता अडकलाय कुठं. तर आता सध्या जर आपण बघितलं तर राज्यामध्ये निवडणुका चालू आहेत. तर निवडणुकामुळं हा जो वेळ आहे, जो हप्ता आहे, तो अडकलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण जर आपण बघितलं तर हप्ता हा अगोदरच येत असतो जरा. त्यामुळं आधी GR हा आपल्याला नोव्हेंबरच्या महिन्यातच यायला हवा होता, परंतु GRनंच खूप उशीर केलेला आहे. त्यामुळं नोव्हेंबरचा हप्ता हा अडकलेला इथं आपल्याला पाहायला मिळतो. आणि जवळपास मागचे हप्तेसुद्धा भरपूर लाडक्या बहिणींचे आश्वासन दिले होते, त्याचं काय झालं आहे, 2 हप्ते मिळणार आहेत, त्याचं काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण एकंदरीत ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मुख्य कारण काय आहेत बघा. आता हप्ता उशीर का होत आहे, महिन्याचा शेवट गाठेल का. आता जर आपण बघितलं तर नोव्हेंबरचा पहिला आठवडा तर गेला, आता डिसेंबरचा पहिला आठवडा तर गेला, आता दुसरा आठवडा आलेला आहे. तर दुसरा आठवडा अजून सुरू झाला आहे तरीसुद्धा अजून GRच नाही आला. मग GRच नाही आला तर पैसे येण्याचं काही विषयच नाही. त्यामुळं लाडक्या बहिणींना एक असं वाटतंय मला तर की आता नोव्हेंबरचा तर हप्ता गेलाच, डिसेंबरचा हप्ता आणि नोव्हेंबरचा हप्ता हे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळतो का काय. कारण एवढा उशीर आपल्याला कधीच पाहायला मिळाला नाही. कुठल्याच हप्त्यामध्ये एवढं लेट आपण कधीही पाहिलेलं नाही. आता जर पैसे नाही आले तर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार मग. कारण भरपूर ठिकाणी म्हणलं जातं आहे की 2 हप्ते एकत्र मिळणार, परंतु आत्ताच्याच हप्त्याचा पत्ता नाही तर पुढच्या हप्त्याचं काय आपण घेऊन बसला. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की आता जर उद्या, आता आज तर रविवार, आज GR येणार नाही. त्यामुळे उद्या 8 डिसेंबरला जर GR आला तर 2 दिवसात वाटप सुरू होईल. पण जर 8 डिसेंबरला जर GR आला नाही तर मात्र मग महिन्याचा शेवट हा 100% गाठला जाणार. हप्त्याला उशीर काय होत आहे, तर तुम्हाला म्हटलं की आता सध्या निवडणुका सुरू आहे तर निवडणुकीचा एक उशीर होऊ शकतो. परंतु सरकारला एक विनंती आहे माझी की लवकर जे काही GR आहेत ते GR तरी लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्ही GRवरती एक तारीख टाकू शकता की तिथं तुम्ही जर वेळेसप्रमाणे जे टाकता की 8 डिसेंबरपासून पुढे हप्ते येणार आहेत किंवा 9 डिसेंबरपासून पुढे हप्ते येणार आहेत, ते तुम्ही तसं तिथं तारीख टाका. परंतु ॲटलिस्ट जो काही GR आहे तो GR तरी तुम्ही सरकारने काढला पाहिजे. कारण GR आल्यानंतर तिथे एक आपल्याला शांतता भेटते की हां बाबा काय टेन्शन नाही. आता बघा पुढचं महत्त्वाचं म्हणजे काय, 2 हप्ते गिफ्ट मिळू शकतात का. आणि दुसरा मुद्दा जो आहे की पेंडिंग हप्ता समस्या, म्हणजे 6-7 महिने झाले तरी लाभ नाही. भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपासूनचे हप्ते राहिलेले आहेत, रखडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांची काही एक चुकी नाही, तरीसुद्धा त्यांना हप्ते येत नाही. मग त्यांचं काय झालं. मग 2 हप्ते मिळणार आहेत का. कोणते 2 हप्ते, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे. मला असं वाटतंय की नोव्हेंबरच्या हप्त्याचा पत्ता नाही, डिसेंबरचा हप्ता कसा मिळेल. त्यामुळं मला असं वाटतंय 2 हप्ते मिळू शकतात, बरं का, मिळू शकतात, पण शक्यता कमी आहे. कारण GR संदर्भात जर आपण बघितलं तर GR हा जर एकाच महिन्याचा आला तर तुम्हाला हप्तासुद्धा एकाच महिन्याचा मिळेल. त्यामुळे जोपर्यंत GR कन्फर्म करत नाही की 2 हप्ते मिळू शकतात, तोपर्यंत कुणीही जरी सांगितलं, कुठल्याही न्यूजवाल्यांनी सांगितलं किंवा कुठल्याही न्यूज पत्रात आलं की 2 हप्ते एकत्र मिळणार किंवा काय, ह्याला काही अर्थ नसतो. त्यामुळं तिथं टेन्शन घ्यायची गरज नाही. आता पेंडिंग हप्ता बघा, कोणाकोणाचा पेंडिंग हप्ता राहिला त्यांनी पटापटा कमेंट्स करा. कारण भरपूर लाडक्या बहिणींचे हप्ते राहिलेत. मला असं वाटतं ॲटलिस्ट नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत राहिलेले जे हप्ते आहेत ते सरकारने वितरित करायला काही हरकत नाही. पुढची समस्या आहे काय बघा. आता अंगणवाडी सेविका कागदपत्रे स्वीकारत का नाहीत आणि ऑनलाईन KYC अपलोडचा पर्याय अजूनसुद्धा उपलब्ध नाही. अंगणवाडी जर आपण बघितलं तर सरकारने सांगितलं आहे की लाडक्या बहिणींची जी काही कागदपत्रं आहेत ती स्वीकारा. कोणती कागदपत्र, KYC संदर्भात कुठली मृत्यूचा दाखला असेल, त्यांचं शाळा, कुठल्याही जे डॉक्युमेंट्स लागतात KYC करताना. आता भरपूर लाडक्या बहिणींना
KYC जमत नाही तर अंगणवाडी का सेविकांनी ही कागदपत्र स्वीकारली पाहिजेत, परंतु ते स्वीकारत नाहीत का? कारण त्यांना सरकारने अजून तशा सूचना दिलेल्या नाहीत. मग हे सरकारचं काम आहे की सरकारनं सांगायला पाहिजे, अंगणवाडीला सेविकांना तसा एक शासन निर्णय काढला पाहिजे की तुम्ही हे कागदपत्र तिथं जमा करा, कारण कोणीही ओव्हरलोड काम करणार नाही तुमच्यासाठी फ्रीमध्ये. त्यामुळे सरकारचं काम आहे, सरकारने त्यांना सूचना दिल्या पाहिजेत. आता एक निष्कर्ष बघा, मी तुम्हाला काय सांगतोय, नोव्हेंबर हप्त्याचा वितरणाचा GR सरकारने तातडीनं आणायला पाहिजे. पहिलं माझं एक मागणी आहे, विनंती आहे सरकारला. पेंडिंग हप्त्यावर निर्णय, स्पष्टपणे हप्त्यावर जो काही निर्णय आहे तो सरकारने द्यायला पाहिजे. अंगणवाडी सेविकांना स्पष्ट आदेश द्यावेत की तुम्ही KYC करा आणि वेबसाईटवर KYC अपलोडचा पर्याय तात्काळ सुरू करा. कारण बघा, KYC तुम्ही करा, ही डेट 31 डिसेंबर सांगितले, परंतु अजून वेबसाईटवरती त्याचा ऑप्शनच नाही आला. मग कसं करणार तुम्ही, कसं अपलोड करणार आहेत? पुढील हप्ता उशीर न होता वेळेवर द्यावा, किमान डिसेंबरचा हप्ता तरी वेळेवर द्यायला पाहिजे. कारण नवीन वर्ष सुरुवात होते, भरपूर लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं भरपूर काय काय आपल्याला माहिती आहे करावं लागतं. त्यामुळं हे जे निष्कर्ष आहे आणि सरकारला एक विनंती माझी आहे, हे सरकारने थोडंसं लक्षात घ्यावं. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स करा की ही मागण्या बरोबर आहेत का, तुमची विनंती काय. पटापटा हो, तुम्ही जर सपोर्ट करत असाल तुम्ही लिहा हो सपोर्ट करतोय किंवा हा व्हिडिओ शेअर करा. त्याशिवाय आपल्या ज्या मागण्या त्या पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेसारखी भरपूर योजना सरकारने काढलेल्या आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, चॅनलला जॉईन करा. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु संजय गांधी निराधार योजना असेल, घरकुल योजना असेल, बालसंगोपन योजना आहे आता नवीन आली, ज्याच्यामध्ये 2,500 रुपये महिन्याला मिळतात. माहीत नाही तुम्हाला, बालसंगोपन योजना मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. ते महिन्याला 2,500 रुपये मिळतात. कोणाला मिळतात काय सगळं मी त्याच्यामध्ये एकंदरीत माहिती सांगणार आहे. त्यामुळं ह्या सगळ्यांचं एक मी पुस्तक तयार केलेलं आहे सध्या. महिलांसाठी खास मी 20 योजना आणलेल्या आहेत, तुम्ही हे पुस्तक बघू शकताय. महिला विकास 2026 सन्मान नारीचा आधार सरकारचा, ज्यामध्ये बघा भरपूर योजना आहेत, जसं की लाडकी बहीण योजना आहे, PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन योजना आहे, शिलाई मशीन योजना संदर्भात अशा भरपूर योजना आहेत ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळतात. मातृवंदना योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, ज्याच्यामध्ये 1 लाख रुपये मिळतात. आयुष्मान भारत योजना असेल, ज्याच्यामध्ये 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला दवाखाना फ्री आहे. परत दुसरे वेगवेगळ्या योजना आहेत ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळतात. त्यामुळं अशा योजनांसाठी तुम्हाला जे पुस्तक आहे ते तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल आहे, ते यूट्यूब चॅनल सर्च करायचं किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती यायचं आहे. व्ह्यू चॅनल बटन दिसतं आहे, त्याच्यावरती क्लिक करा. व्ह्यू चॅनलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथं जॉईन बटन दिसतं आहे बरोबर, सबस्क्राईबच्या शेजारी ते जॉईन बटन क्लिक करा. थोडंसं खाली आलेत तर तुम्हाला सरकारी योजना पुस्तक इथं बघा दिसतंय तुम्हाला, कुठं खाली सरकारी योजना पुस्तक असं तुम्हाला ऑप्शन दिसतोय. तो सरकारी योजना पुस्तकच्या ऑप्शनवर क्लिक करा. तिथं जॉईन बटन दिसतंय, त्या जॉईन बटनला क्लिक करा. 249 रुपयामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत